नमस्कार. तू ही रे माझा मितवा ह्या सिरियलमध्ये आपण पाहत आहोत इथे अर्णव आणि राकेशची मारामारी अंजलीनी पाहिल्यानंतर ती रडायला लागते, घाबरून जाते, तिला गरगरल्यावानी होऊ लागतं. मग काय झाली सगळी हकीकत विचारल्यानंतर ती सांगू लागते की तुमच्या रूममध्ये मला सात्विक फॅशनचा चेकबुक सापडला जो हरवलेला होता असं सांगितल्यानंतर अंजली म्हणते असं कसं शक्य आहे. तर राकेश सांगू लागतो हो सापडला, कारण मला तो अंगणामध्ये पडलेला भेटला होता आणि ते सगळे चेक कॅन्सल झालेले आहे तेही तू पाहू शकते. पण तो चेकबुक अर्णव आल्यावर त्याला दाखवण्यासाठी मी ठेवला होता आपल्या रूममध्ये आणि तो माझ्या रूममध्ये पाहिल्यानंतर त्यांनी गैरसमज करून घेतला माझ्याबद्दल असं सांगत स्वतःची बाजू इथे राकेशने सेव्ह केलेली असते. अंजली मात्र म्हणत असते की चिंटू तू माझ्या नवऱ्यावरती असा संशय घ्यायला नको होता आणि काही विचारण्या अगोदरच तू तुझा राग सगळा व्यक्त केला. तू रागीट स्वभावाचा आहे हे मला माहिती होतं, पण तू जावयाचा मान ठेवला नाही. तुझ्या रागाचा बळी आज तू माझ्या नवऱ्याला बनवलंय ही गोष्ट मला पटलेली नाही. तेव्हा तो ताईला सॉरी म्हणू लागतो, पण ताई त्याला न जुमनता त्याला न बघताच तिच्या बेडरूमकडे निघून जाते. ती तिकडे निघून गेल्यानंतर अर्णवला आता प्रश्न पडतो ताईशी नक्की कसं बोलावं. ताईला तर फारच वाईट वाटलेलं असतं. आता रूममध्ये गेल्यानंतर सगळी हकीकत कळल्यानंतर इथे मामा आणि वल्लवी आत रूममध्ये गेलेले असतात. वल्लवी बोलू लागते की हल्ली अर्णव जरा जास्तच विचित्र वागू लागला आहे. त्याला जावयाचा मानही समजेना, जावयाशी कसं वागावं बोलावं तेही कळेना. हे सगळं ना त्याचं लग्न झाल्यापासूनच होऊ लागलेलं आहे. मला तर वाटते ती ईश्वरी डोक्यामध्ये त्याच्या काय काय भरवू लागलेली आहे. तितक्यात ना मामा तिथे म्हणू लागतात की तुझं हे ना पुराण बंद कर. तिला भडकवायला आली आहेस का तू? त्यांची भांडणं मिटवायला आली आहे. झाला असेल काहीतरी गैरसमज तर तो तुझा भाऊ आहे. तू त्याला माफी मागण्याची संधी तर देतो, तुझ्याशी माफी मागतोय तर तू त्याला माफही करायला तयार नाही, बोलायलाही तयार नाही. इथे वल्लवी म्हणते की मी चुकीची बाजू कधीच घेणार नाही. जर अर्णव चुकलाय तर चुकलाय, तोही ईश्वरीमुळेच चुकलाय, तर ईश्वरीच ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहे. असं सगळं खापर इथे वल्लवी ईश्वरीच्या डोक्यावर फोडू लागते आणि राकेशही म्हणू लागतो की दरवेळेला मी चिंटूचा राग पाहून त्याला माफ करून टाकतो, पण ह्या वेळेला त्याने माझं जास्तच अपमान केलाय. इकडे रूममध्ये गेल्यानंतर अर्णव विचार करू लागतो की हे आज जे काही घडले त्याच्यामुळे ताईला खूपच त्रास होतोय. ताईला आपण खरं सत्य सांगू शकत नाही. तिची ही अवस्था आहे त्याच्यामुळे तिला सत्यही सांगता येईना, त्याच्यामुळे तो गप्पच राहत आहे. त्याला टेन्शन आलेलं असतं. त्याच्याशी बोलण्यासाठी ईश्वरी जाते तर तो तिच्यावरती पण भडकतो की प्रत्येक वेळेला सगळे आयुष्यात घटना माझ्यासोबतच का घडतात, माझ्याच बाबतीत वाईट का होतं. माझं आयुष्य पहिल्यापासूनच किती खडतर आहे. जेव्हापासून तुझ्या आईचं सत्य कळलं तेव्हापासून तर जास्त डिस्टर्ब झालो आहे मी, मला काहीच फोकसच राहिलेलं नाही. असं सगळं होऊन तो हताश झालेला असतो. तर ईश्वरी एवढा अपमान सहन करूनही त्याला म्हणत असते की आपण याच्यातनं काहीतरी मार्ग काढू, फक्त तुम्ही शांत राहा. तर तो म्हणतो मी काही मार्ग वगैरे काढणार नाही असं म्हणून तो तिथून निघून जातो. तर ईश्वरी आता म्हणते काय करू, यांचं मन पुन्हा ताईशी मिळवण्यासाठी, ताईचं आणि त्याचं भांडण मिटवण्यासाठी. इथे अंजलीला वाईट वाटत असतं तर आजी पण समजूत काढायला आलेली असते की अर्णव जर रागावला आहे तर त्याच्या मागे काही कारणं असेल, त्याची ही बाजू असेल ते आपण ऐकायला हवी. लहानपणापासून तुम्ही दोघे बहीण भाऊ कधी भांडले नाही, त्यांच्यावर तू नेहमीच आईसारखी माया करत आली आहे, तर तो तुझी माफी मागतोय तर तू त्याला माफ करायला हवंस आणि मोठं मन दाखवायला हवं तुम्ही दोघांनी असं म्हणून अंजलीला समजवत असतानाच मध्येच ईश्वरी विषय वल्लवी बोलू लागते. तर तो मामा पुन्हा त्यांना सांगतो की ईश्वरीचा विषय काढूच नका, विषय इथे अंजली आणि अर्णवचा आहे, तर अर्णवला आपण माफ करायला हवं. त्याची बाजू, त्याच्या बाबतीत काय घडलं ते ऐकून घ्यायला हवं आणि मोठं मन करून तू आईसारखी त्याची जी नेहमीच माया करत आली आहे तर तू त्याला माफ कर असंही अंजलीला समजवलं जातं. सगळेजण अंजलीला अर्णवला माफ कर म्हणू लागतात. अर्णव इथे रागावलेला असतो. ईश्वरी त्याच्याशी बोलत असते की आपण ताईजवळ जाऊ, ताईला काहीतरी सांगून ताईचं मन आपण पुन्हा एकदा चांगलं करूया, तिला वाईट वाटत असेल तर. इथे अर्णव म्हणू लागतो की दरवेळेला मीच सगळ्यांची समजूत काढायची, मीच सगळ्यांशी बोलायचं, माझ्याच्याने हे काही होणार नाही, मला थोडासा ब्रेक हवा आहे, थोडा वेळ मला एकटं राहू दे असं म्हणत अर्णव तिथून निघून जातो. अंजली सारखी रडत असते. पहिल्यांदी अर्णवसोबत तिचं एवढं भांडण झाले तर ती रडत असताना राकेश तिला खतपाणी घालत असतो की तू कशाला सारखी सारखी रडत आहे, आपल्या बाळाचा विचार कर, बाळासाठी तरी रडू नको, शांत हो असं म्हणत तो तिला आणखी जास्त रडायला भाग पाडू लागतो.
इकडे नम्रता दिवसभर खोलीतनं बाहेर आलेली नाही, म्हणून तिच्या खोलीत जाऊन इथे ईश्वरीची आई तिची चौकशी करू लागते. तर ती म्हणते, तूच तर सांगितलं मला बाहेर पडायचं नाही, मग मी ठरवलं एक ठिकाणी आपलं गप्प बसून राहायचं. हल्ली तू मला काय चालले काहीच सांगत नाही, फक्त माझ्यावरती रागवत असते. माझ्यावर पाबंदी तू घातली आहे, त्या मी आता पाळत आहे. असं म्हणत इथे आपल्या नम्रताशी काय बोलावं, तिला कशी समजूत घालून तिला सगळं कसं सांगावं हेच खरं तर ईश्वरीच्या आईला कळेना आणि नम्रता राग भरून खोलीच्या बाहेर निघून जाते. आता ह्या बाबतीत काय करावं म्हणून नम्रताच्या बाबतीत तर ईश्वरीशी बोलावं म्हणून तिने ईश्वरीला फोन लावलेला असतो. ईश्वरीची आई तिला विचारू लागते की काय चाललं आहे, तर ती सांगू लागते की मी खीर बनवते. तर खीर कशासाठी, तर नात्यांमध्ये आलेला कडूपणा काढण्यासाठी. मग काय झाले म्हणून खोदून तिची आई तिला विचारू लागते. तर ती सांगू लागते की घरात भांडणं झाली, राकेशने असा पराक्रम केला आहे आणि त्याच्यामुळे इथे बहीण भावांमध्ये गैरसमज निर्माण झाला, दोघंजणं एकमेकाशी बोलत नाही. ही सगळी हकीकत कळल्यानंतर ईश्वरीची आई टेन्शनमध्ये येते. तर ती म्हणते, आई अजिबात टेन्शन घेऊ नको, मी इथे आहे ना, सगळी नाती जोडून ठेवणार, सगळ्यांना पुन्हा एकदा पूर्वीसारखं एकत्र आणेल आणि लवकरात लवकर ह्या राकेश नावाचं जे काही टेन्शन आहे तेही मी घालवेल. तुम्ही कुणीही टेन्शन घेऊ नका, इकडची काळजी तर अजिबातच आहे, तू करू नको. तिकडे काय चाललं आहे तर ती सांगणार असते, पण मध्येच बघते की ईश्वरीच्या मागे आधीच एवढं टेन्शन, तर ती सांगत नाही. आम्ही पण ठीक आहे असं म्हणून फोन ठेवून देते. इथे ईश्वरी घरातल्या सगळ्यांसाठी खूप छान खीर बनवते आणि आता सगळ्यांना बोलवायला जेवायला गेलेली असते. सगळेजण आलेले असतात, अंजलीताई पण आलेली असते. पुन्हा एकदा अंजलीसमोर अर्णव माफी मागू लागतो. तर इथे रडून रडून अंजली आणखीनच स्वतःला त्रास करून घेत असते आणि रूममध्ये निघून जाते. ती जेवली नाही म्हणून अर्णव पण जेवत नाही. दोघंही त्यांच्या खोलीत येतात. इथे ईश्वरी अर्णवच्या मागे मागे येते आणि म्हणते, तुम्ही जेवले नाहीत तर मी पण जेवणार नाही. तर तो म्हणतो, का मला त्रास देते, तू जा आणि तुझं जेव. तर ती पुन्हा त्याच्याशी चेष्टा मस्करी करून त्याचं मन हलकं करण्याचा प्रयत्न करू लागते. तितक्यात आकाश येतो आणि अंजलीताई असं म्हणतो, आता अंजलीवरती काहीतरी मोठं संकट आलेलं आहे, ते काय असेल ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.